In last lecture, we have already studied types of asexual reproduction. Also, the definition of sexual reproduction. तर ही आणखी एकदा तुम्हाला डेफिनेशन सांगते या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. When there is a fusion of male and female gamete, then such type of reproduction is known as a sexual reproduction. ज्यावेळेस ज्या रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्रित येतात, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन घडून येतं आणि त्याच रिप्रोडक्शनला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. इन केस ऑफ द हायर प्लांट्स, हायर ॲनिमल्स, सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज प्रेझेंट. आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला प्लांटचं स्टडी करायचं आहे या ठिकाणी, आणि म्हणून आपण या ठिकाणी प्लांट्सचा संदर्भ घेऊया की प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येण्यासाठी फ्लावर्स असतात. फ्लावर्सला आपण म्हटलेलं आहे इट इज हायली मॉडिफाईड अँड कंटेन्स द अपिकल शूट फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हा जो फ्लावर आहे या फ्लावरमध्ये दोन प्रकारचे बॉल्स असतात. आपण आगामीमध्ये शिकलेलो आहोत, तरीही आता या ठिकाणी थोडक्यात रिव्हिजन करूया की फ्लावरचं स्ट्रक्चर कसं आहे. इन द फ्लावर मेन टू टाइप्स ऑफ बॉल्स आर हियर अँड दे आर essential one and accessory one. The essential ones are androecium and gynoecium, while accessory ones are calyx and corolla. मग यामधला जे इसेन्शियल वर्ड आहे, जे डायरेक्टली सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात आणि म्हणूनच त्यांना इसेन्शियल वर्ड असं म्हणतो आपण. मग हे अँड्रोसियम आणि गायनोसियम जे आहे त्यामधला अँड्रोसियम जो आहे तो फ्लावरमधला मेल वर्ड आहे, तर गायनोसियम जो आहे तो फ्लावरमधला फिमेल वर्ड आहे. ह्या अँड्रोसियमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर अँड्रोसियम जो आहे या ठिकाणी अँड्रोसियमची जर डायग्राम काढायची म्हटलं तर अँड्रोसियम मेल वर्ड आणि त्याचं युनिट आहे स्टेमन. हा स्टेमन आपल्याला अशा प्रकारे दिसून येतो. दिस वन इज अ स्ट्रक्चर ऑफ स्टेमन. मग या स्टेमनचे भाग कुठले आहे, तर हा जो आहे याला फिलामेंट म्हणायचं, त्यानंतर हा जो आहे त्याला अँथर म्हणायचं, आणि हे दोन लोब जोडणारा जो आहे त्याला कनेक्टिव्ह असं म्हणलं जातं. आणि ह्या तीन पार्ट पासून तयार होतो तो म्हणजे स्टेमन. आणि हा स्टेमन जो आहे तो युनिट आहे अँड्रोसियमचं. अँड अँड्रोसियम is a male whorl of the flower which is essential for the process of sexual reproduction. मग हा स्टेमन जो आहे या स्टेमन मध्ये हे अँथर्स आहेत, या अँथर मध्ये पोलन ग्रेन फॉर्मेशन होणार असतात. आणि हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर पडण्याच्या प्रक्रियेला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. आणि पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन घडत असतं, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्रूट सीड फॉर्मेशन होतं. आणि हे होणे फ्रूट सीड फॉर्मेशन म्हणजेच त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो, की जे होत असताना त्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट एकत्रित येत असतात. मग आपल्याला आधी स्टडी करायचं आहे की हा जो अँथर आहे ज्या ठिकाणी पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होतं, ह्या अँथरची डिटेल स्टडी करायची आहे. सो फर्स्टली द टीएस ऑफ अँथर. हा जो बायलोब्ड अँथर आहे जो ह्या कनेक्टिव्हनं जोडला गेलाय, कनेक्ट केलेला आहे, हा बायलोब्ड अँथरचा जर टीएस घेतला म्हणजे ट्रान्सफर सेक्शन जर आपण घेतला तर आपल्याला तो असा दिसणार आहे. हा एक लोब आहे आणि हा दुसरा लोब आहे आणि हा जोडणारा त्याला कनेक्टिव्ह आहे. बायलोब्ड किंवा त्याला बायथिकस अँथर म्हणलं जातं. जनरली इन द अँजिओस्पर्मिक प्लांट, इन द फ्लावरिंग प्लांट्स, बायथिकस अँथर इज प्रेझेंट इन विच 4 such type of rounded pollen sacs are present, pollen bags are present, and in this pollen sac, in this pollen bag, pollen grain formation takes place. पण आपल्याला थोडक्यात ह्या अँथरचे असणारे वेगवेगळे जे लेयर्स आहेत त्याच्याबद्दलही थोडक्यात माहिती घ्यायची. सो द टीएस ऑफ अँथर shows 4 distinguishing layers, from which first one or outermost, which is protective in function, that layer is known as epidermis. It is the outermost layer. It is protective in function, and name of that outermost layer is epidermis. Here epi means above and derma means formation of skin, formation of outer layer. outermost layer आहे म्हणून याला epidermis असं म्हणलं जातं. आणि आउटरमोस्ट लेयरचं फंक्शनच काय असणार आहे, प्रोटेक्शन असणार आहे. संरक्षण करतोय तो,
बाकीचे इनर पार्ट जे आहेत त्याचं. याचे जे सेल्स असतात ते सेल्स असे फ्लॅटन्ड असतात. चपट्या सेल्स पासून हा तयार झालेला एपिडर्मिस आहे. Then below to this epidermis, endothelium is present in which the radially arranged cells are present and they have a thickened air cells. आता हे thickened air cells म्हणजे काय आहे, तर ह्याचे जे सेल्स असतात त्याचे जे टोकं असतात ते कसे असतात, थिक असतात, जाड असतात. तर अशा प्रकारच्या सेल्स पासून तयार झालेला हा एंडोथेलियम नावाचा लेयर आहे जो की एपिडर्मिसच्या खालच्या बाजूला प्रेझेंट आहे. दिस इज अल्सो प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. यानंतर त्या एंडोथेलियम झाल्यानंतर या ठिकाणी 2 to 3 लेयर्ड जो प्रेझेंट असणारा लेयर आहे त्याला आपण मिडल लेयर असं म्हणतो. इट इज 2 to 3 लेयर्ड स्ट्रक्चर. इट इज मेड अप फ्रॉम नंबर ऑफ सेल्स. In between the endothelium and tapetum, this middle layer is present, and after that middle layer, a circularly arranged cells are there, and these cells which cover this circular area, these are known as a tapetum. हे जे सर्क्युलर रिजन मध्ये अरेंज झालेले जे सेल्स आहेत ज्यामध्ये मधल्या बाजूला मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन फॉर्मेशन होणार आहेत आणि त्याच लेयरला काय म्हणलं जातं, टॅपेटम असं म्हणलं जातं. या टॅपेटमला न्यूट्रेटिव्ह इन फंक्शन असं म्हणलं जातं. का बरं याला न्यूट्रेटिव्ह इन फंक्शन म्हणायचं, बिकॉज इट सप्लाइज न्यूट्रिएंट टू द डेव्हलपिंग मायक्रोस्पोर और टू द डेव्हलपिंग काय म्हणू आपण पोलन ग्रेन्स. या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत या पोलन ग्रेन्सला अन्न प्रोव्हाइड करायचं काम हे टॅपेटम करत असतो आणि म्हणूनच त्याला न्यूट्रेटिव्ह इन फंक्शन असं म्हणलं जातं. यानंतर ह्या टॅपेटमच्या मध्ये असणारे जे सेल्स आहेत असे नंबर ऑफ सेल्स असतात ह्या टॅपेटम मध्ये प्रेझेंट असणारे आणि याच सेल्सला आपण स्पोरोजिनस टिश्यू असं म्हणतो. हे स्पोरोजिनस टिश्यू असतात. यामध्ये मियोसिस घडून येतं आणि मियोसिस घडून आल्यानंतर त्यापासून पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होतं. मी या ठिकाणी मियोसिस हा शब्द वापरलेला आहे म्हणजे तुमच्या लगेच लक्षात यायला हवे मियोसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन विच फ्रॉम अ सिंगल सेल 4 सेल फॉर्मेशन टेक्स प्लेस. म्हणजे एक जर या ठिकाणी स्पोरोजिनस टिश्यू स्पोरोजिनस सेल्स असेल तर त्या एका सेल पासून सिंगल सेल पासून 4 मायक्रोस्पोर फॉर्मेशन होतात. 4 पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन होत असतं आणि अशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला सीईटी म्हणा नीट म्हणा किंवा बोर्डाला येऊ शकतो. क्वेश्चन असा असू शकेल, इफ इन द पोलन सॅक और इन द पोलन चेंबर 25 number of sporogenous tissues or sporogenous cells are present, then dash dash number of microspores formation takes place. जर का या ठिकाणी 25 स्पोरोजिनस सेल्स आहेत तर त्या 25 सेल्स पासून किती पोलन ग्रेन्स तयार होतील असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. तर उत्तर काय असणार आहे, मी आता सांगितलं तुम्हाला मियोसिस नावाची सेल डिव्हिजन घडत असते आणि मियोसिस नावाच्या सेल डिव्हिजन मध्ये फ्रॉम अ सिंगल सेल 4 सेल फॉर्मेशन टेक्स प्लेस आहे आणि ही जी सेल डिव्हिजन आहे ती रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे म्हणजेच यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स नवीन तयार होणाऱ्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतात. हॅप्लोइड टाइप ऑफ सेल डिव्हिजन त्याला म्हटलं जातं. मग समजा 25 या ठिकाणी स्पोरोजिनस सेल्स आहेत. इफ देयर आर 25 नंबर ऑफ स्पोरोजिनस सेल दॅन सोपं आहे 25 गुणिले 4 करा. 25 into 4 and the answer is 100 microspore formation takes place. 100 pollen grain formation takes place. ही एक ट्रिक आहे या बाबतीत असणारी आणि ते नीट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी या टॅपेटम मध्ये याला जो सर्क्युलर पोर्शन आहे याला आपण पोलन सॅक असं म्हणतो, याला आपण पोलन चेंबर असं म्हणतो की ज्यामध्ये पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होणार आहे आणि पोलन ग्रेन फॉर्मेशन टेक्स प्लेस फ्रॉम दिस स्पोरोजिनस टिश्यू. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात आपण पाहिलेलं आहे टीएस ऑफ अँथर आणि अँथर हा लक्षात आला तुमच्या कशाचं युनिट आहे, अँड्रोसियमचं. अँड्रोसियम हे काय आहे, फ्लावर मधला मेल व्हर्ल आहे. का मेल व्हर्ल स्टडी करायचं आपल्याला, कारण आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी करत आहोत आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन
रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्युजन होत असतं आणि आपल्याला मेल गॅमेट कसे फॉर्मेशन होतात त्यापूर्वी आपल्याला फ्लावर मधला मेल वर्डचं डिटेल स्टडी करावं लागणार आहे. तेव्हा आपल्या लक्षात येणार आहे की मेल गॅमेटचं फॉर्मेशन कुठे होत असते. तर हे अँथर आहे, त्या अँथर मध्ये पोलन ग्रेन फॉर्मेशन होतात. पण ह्या अँथरचा जर टीएस घेतला, ट्रान्सफर सेक्शन घेतला, आडवा छेद घेतला तर तो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. हा अँथर बायथिकस आहे, त्याचप्रमाणे त्यामध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट आहे. ह्या चेंबर्स मध्ये पोलन ग्रेन फॉर्मेशन होतं. याचा आउटर मोस्ट लेअरला एपिडर्मिस म्हटलं जातं. इनर टू एपिडर्मिस एंडोथेसियम्स आर प्रेझेंट अँड इनर टू एंडोथेसियम मिडल लेयर इज प्रेझेंट. Inner to middle layer tapetum is there which is nutritive in function, and inner to the tapetum the sporogenous tissues are present, and from the sporogenous tissue formation of microspore or formation of pollen grains takes place. तर हे थोडक्यात झालेलं आहे या ठिकाणी टीएस ऑफ अँथर. आता आपण म्हटलो की या ठिकाणी पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होतं. मग हे पोलन ग्रेन्स कसे आहे त्याच्या पुढची स्टेप, ह्या पोलन ग्रेनचा आपल्याला अभ्यास करायचा आता या ठिकाणी. आणि म्हणूनच इथं बघा स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. हे जे पोलन ग्रेन्स असतात याच पोलन ग्रेन्सला मायक्रोस्पोर असंही म्हटलं जातं. त्याचं दुसरं नाव पोलन ग्रेनचं मायक्रोस्पोर्स. मग हे मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर या ठिकाणी काढलेलं आहे. कुठं तयार झाले, या चेंबर मध्ये तयार झाले हे मायक्रोस्पोर. नंबर ऑफ मायक्रोस्पोर्स प्रेझेंट असतात त्या ठिकाणी, असंख्य प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार होत असतात. तिथलाच आपण एक मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर या ठिकाणी काढले. कसं दिसतंय हे स्ट्रक्चर, आपल्याला पाहताना लगेच लक्षात येते की ही आउटर वॉल आहे, ही इनर वॉल आहे. मग यावरूनच आपण त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचे. पोलन ग्रेन कन्सिस्ट ऑफ 2 layers or it has 2 walls, 2 layers. The outer layer is known as exine. आउटर लेयर जो आहे त्याला एक्झाइन म्हणलं जातं, जे ज्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिक्युलेशन्स असू शकतात. काही फ्लावर्स मध्ये किंवा काही पोलन ग्रेन्स मध्ये ही एक्झाइन जी असते ती स्पायनी असते. काही फ्लावर्स मध्ये एक्झाइन विंग्ड असू शकते किंवा कुठल्याही प्रकारचे आर्टिक्युलेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे हे एक्झाइन प्रेझेंट असू शकतं. हे एक्झाइन युनिफॉर्म नाही, तर त्याला आपल्याला या ठिकाणी अशा खाचा पडल्यासारखे दिसत आहेत. 1 2 3 ठिकाणी पर्टिक्युलर मी 3च का काढल्या. हे जे खाचप्रमाणे स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण जर्मपोर असं म्हणतो. जर्मपोर्स फार महत्त्वाचा रोल कंडक्ट करतात हे या मेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन मध्ये. हे जर्मपोर्स आहेत. इन केस ऑफ डायकॉट प्लांट्स the pollen grains are with 3 germ pores, and in case of monocot plants pollen grains are with 2 germ pores. म्हणून आपण या ठिकाणी पर्टिक्युलर त्यांची संख्या काढली 3च दाखवलेल्या आहेत जर्म पोर्स. स्मॉल पोर लाईक स्ट्रक्चर्स असतात त्याला जर्म पोर असं म्हणतो. याचं फंक्शन सुद्धा फार महत्त्वाचे आहे. या ठिकाणी बघा मी हे पोलन ट्यूब दाखवलेली आहे. हे पोलन ट्यूब कुठून बाहेर येणार आहे तयार झाल्यानंतर, तर या जर्म पोर मधून येणार आहे. हे आपण बघणारच आहोत पुढे. आता फक्त लक्षात घ्या की ह्या एक्झाइन वरती काय असतात, जर्म पोर्स प्रेझेंट असतात. त्याचप्रमाणे एक्झाइन जी आहे ती युनिफॉर्म नाही, स्मूथ नाही, त्याच्यावरती वेगवेगळे आर्टिक्युलेटेड स्ट्रक्चर्स प्रेझेंट आपल्याला दिसून येतात, आढळून येतात. It is composed from a chemical substance and the name of that chemical substance is sporopollenin. नाव नीट लक्षात ठेवा, हे एक्झाम मध्ये विचारलं जातं एमसीक्यू मध्ये. Exine is composed from a chemical substance and that chemical substance, name of that chemical substance is sporopollenin. स्पेलिंग बघा, स्पोरोपोलेनिन. यापासून काय तयार झालेली आहे, ही एक्झाइन तयार झालेली आहे जी ह्या पोलन ग्रेनला रेजिस्टंट बनवते. त्याचप्रमाणे ह्या पोलन ग्रेनचं लवकर डिग्रेडेशन होऊ देत नाही, बायोडिग्रेडेशन न होण्यासाठी ही स्पोरोपोलेनिन मदत करत असते. या केमिकल सबस्टन्स पासून तयार झालेली ही एक्झाइन. इनर टू द एक्झाइन एंटाइन इज प्रेझेंट. ही इनर वॉल आहे ज्याला आपण एंटाइन असं म्हणतो. आता एक्झाइन तुम्ही पाहिली, मग आता एंटाइन कशी आहे, एंटाइन इज स्मूथ अँड थिन इन स्ट्रक्चर. स्मूथ आहे, थिन आहे, युनिफॉर्म दिसते अगदी. इनर वॉल आहे आणि म्हणूनच इनर वॉलला काय म्हणलं जातं, एंटाइन असं म्हणलं जातं. एंटाइन इज कंपोज्ड फ्रॉम द सेल्युलोज अँड पेक्टिन. ही एंटाइन सुद्धा केमिकल सबस्टन्स पासून तयार झालेली आहे. मग एंटाइन मध्ये कुठले केमिकल सबस्टन्स आहेत, तर त्या ठिकाणी आहेत सेल्युलोज
आणि दुसरा आहे पेक्टिन. दिस वन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर CET, नीट अँड बोर्ड एक्झाम ऑल्सो. तर एंटाइन कशापासून कंपोज झालेली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिन नावाच्या केमिकल कंपोनंट पासून तयार झालेली आहे. इनर वॉल आहे पोलन ग्रेनची, म्हणून त्याला एंटाइन म्हटलं जातं. अँड इनर टू द एंटाइन cytoplasm is present and in the middle portion such type of rounded structure is present here and known as a nucleus. सेंटरला असणारा हा न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती असणारे हे लिक्विड फ्लुइड आहे, त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. सायटोप्लाझम झाल्यानंतर एंटाइन आहे आणि लास्टली एक्झाइन आहे आणि ह्या एक्झाइन वरती जर्म पोर्स आहेत. एवढंच नीट लक्षात घ्या या स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर मध्ये. थोडंसंच डिस्क्रिप्शन आहे पण अतिशय महत्त्वाचं आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता हा मायक्रोस्पोर जो आहे हा पोलन ग्रेन जो आहे यामध्येच बदल होत जातात आणि ह्यापासून काय तयार होतं? मेल गॅमेटोफाइट तयार होतो. पण हा मेल गॅमेटोफाइट काय आहे? कशाला म्हणायचं मेल गॅमेटोफाइट? तर हे असं स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये ह्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन घडून येतं आणि त्यामध्ये 2 मेल गॅमेट तयार होतात. आपला मेन पर्पज काय आहे? का स्टडी करायचंय हे आपल्याला पाहायचंय की मेल गॅमेटचं फॉर्मेशन कुठे आणि कशा पद्धतीने होतं. हाऊ दिस मेल गॅमेट फॉर्मेशन टेक्स प्लेस. आणि त्यासाठी आपण हे सगळं स्ट्रक्चर स्टडी करत आहोत. मग आता आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर स्टडी केलं. आता ह्या पोलन ग्रेन मध्ये कशा प्रकारचे चेंजेस घडून येतात आणि हा मेल गॅमेटचं फॉर्मेशन होतं हे बघायचे आपल्याला. आणि त्यालाच म्हटलं जातं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. But what is meant by male gametophyte? A pollen grain with a pollen tube in which 2 male gametes and 1 tube nucleus is present, and this structure is known as a male gametophyte. हे जे स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं दिसते आपल्याला, ज्यामध्ये हा पोलन ग्रेन जर्मिनेट झालेला दिसतोय, म्हणजे त्याला पोलन ट्यूब फॉर्मेशन झालेली आहे. या पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट आपल्याला दिसत आहेत आणि एक ट्यूब न्यूक्लियस दिसतोय. आणि हे जे स्ट्रक्चर आहे यालाच काय म्हणायचं? मेल गॅमेटोफाइट म्हणायचं. कोणापासून तयार झाला हा मेल गॅमेटोफाइट? या पोलन ग्रेन पासून तयार झाला. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत गेले. मग बघूया आपण हे डेव्हलपमेंटल स्टेजेस कुठले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल दिस पोलन ग्रेन which is a unicellular in nature. Then this unicellular pollen grain is divided into 2 cells. The name of these 2 cells are, first one is a vegetative cell and second is a generative cell. Vegetative cell is a larger cell, but this generative cell is compared with this vegetative cell, it is a smaller cell. हा जो मायक्रोस्पोर आहे, जो पोलन ग्रेन आहे, जो सिंगल सेल्ड स्ट्रक्चर आहे, त्याचं सेल डिव्हिजन होतं. 2 सेल तयार होतात, पण हे 2 सेल इक्वल इन साइज नाहीयेत या ठिकाणी. त्यामधला एक सेल जो आहे तो लार्ज आहे, तर एक सेल कसा आहे? स्मॉल आहे. द लार्जर सेल इज नोन ॲज अ व्हेजिटेटिव्ह सेल, व्हाईल स्मॉलर सेल इज नोन ॲज अ जनरेटिव्ह सेल. दॅन हा जो जनरेटिव्ह सेल आहे, हा जनरेटिव्ह सेल अत्यंत महत्त्वाचं फंक्शन या ठिकाणी कंडक्ट करतो. कारण हा जनरेटिव्ह सेल मध्येच काय होत असतं? सेल डिव्हिजन होते आणि ह्या एका सिंगल सेलचे 2 सेल फॉर्मेशन व्हायला लागतात. या ठिकाणी बघा या डायग्राम मध्ये हा सिंगल सेल आहे आणि याच्यामध्ये काही चेंजेस झाले आणि असं दिसतं की काही कालावधीनंतर हा एक सेल सेपरेट होईल आणि हा एक सेल सेपरेट होईल. कोणापासून झाले हे? या जनरेटिव्ह सेल पासून हे असं स्ट्रक्चर फॉर्मेशन झालं. आणि हे म्हणजेच काय असतात? 2 मेल गॅमेट असतात. पुढे काय होतं? हे 2 सेल्ड स्ट्रक्चर आहे. हे 2 सेल्ड स्ट्रक्चर फॉर्मेशन हे अँथर मध्येच झालेलं आहे. हे सगळे काही चेंजेस त्या पोलन ग्रेन मध्ये बिफोर पॉलिनेशन होत असतात. आणि दुसरी जी स्टेज आहे ते आफ्टर पॉलिनेशन. मग आफ्टर पॉलिनेशन म्हणजे काय आहे थोडंसं बघूया आपण आणि पुढची ही स्टेप लक्षात घेऊया. पॉलिनेशन इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. जो फिनॉमिनन आपल्याला फ्लावर मध्ये आढळून येतो की ज्यामध्ये हा जो अँथर आहे यामध्ये तयार झालेले हे जे पोलन ग्रेन्स आहेत त्याचे ट्रान्सफर होतं. पण कुठे ट्रान्सफर होतं? हे स्टिग्मावरती जाऊन पडतात. स्टिग्मा हे काय आहे? फ्लावर मधला जो फिमेल व्हर्ल आहे, ज्याला आपण कार्पेल असं म्हणतो. या कार्पेलचे हे 3 भाग, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. मग यामधले पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावरती जाऊन पडणे आणि त्याला पॉलिनेशन असं म्हणलं जातं. आणि यालाच मराठीमध्ये आपण परागसिंचन असंही म्हणतो.
transfer of pollen grain from anther to the stigma, and this phenomenon is known as a pollination. It is very much important phenomenon related to the sexual reproduction, related to the fertilization in the plants. मग बघूया हे जे पॉलिनेशन घडून आलेलं आहे, पॉलिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे, हे पोलन ग्रेन्स पडले गेलेले आहेत. मग हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे स्टिग्मावरती पडल्यानंतर हा जो स्टिग्मा आहे तो शुगरी सबस्टन्स सिक्रीट करत असतो, आणि तो शुगरी सबस्टन्स हा मायक्रोस्पोर म्हणजे हा पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब करून घेतो, अँड ड्यू टू द ऍब्सॉर्प्शन ऑफ दिस शुगरी सबस्टन्स द व्हॉल्यूम ऑफ पोलन ग्रेन बिकम्स इन्क्रीज्ड. हा जो पोलन ग्रेन आहे त्याने शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करून घेतल्यामुळे, शोषून घेतल्यामुळे याचं जे व्हॉल्यूम आहे ते वाढलं जातं. पण हे व्हॉल्यूम जे वाढलेलं गेलेलं आहे ते किती व्हॉल्यूम हे जो त्याचे जे लेयर आहे, एंटाइन आहे, एक्झाइन आहे, तो किती सस्टेन करू शकतो ऍट सर्टन लिमिट पर्यंतच. मग काय होतं नंतर, मग काय बघा, हा जो एंटाइन आहे, हा एंटाइन हा जो जर्मपोर आहे, या जर्मपोर मधून असा इमर्ज आउट होतो, बाहेर येतो. त्या एंटाइनला ते प्रेशर सस्टेन होत नाही, सहन होत नाही, आणि म्हणून काय होतं, ती जी एंटाइन आहे ही एंटाइन ह्या जर्मपोर मधून अशी बाहेर पडली जाते. समजा एखादा तुम्ही असं फुगलेला फुगा आहे आणि तुम्ही असं हातात गच्च पकडलाय, पण ते तसं गच्च पकडून राहत नाही, त्याला इथून एक असं दांडी आल्यासारखी येते. तसंच या ठिकाणी होतं, हा एंटाइन आहे, हा एंटाइन मध्ये भरपूर प्रमाणात हे शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढलं गेले, आणि म्हणून त्याचं प्रेशर ह्या एंटाइन वरती पडले गेले, आणि म्हणून ही एंटाइन जर्मपोर मधून बाहेर पडली गेली आहे, आणि हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं त्यालाच आपण पोलन ट्यूब असं म्हणतो. मग ही पोलन ट्यूब आहे, या पोलन ट्यूब मध्ये हे जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन होऊन 2 मेल गॅमेट फॉर्मेशन झालेले आहे, आणि हा मात्र एक ट्यूब न्यूक्लियस आहे. मग हे असे जे स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेले ज्यामध्ये हे पोलन ग्रेन विथ पोलन ट्यूब, 2 मेल गॅमेट अँड 1 ट्यूब न्यूक्लियस, याच स्ट्रक्चरला आपण मेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. मग हे मेल गॅमेटोफाइट आहे ज्यामध्ये 2 मेल गॅमेट फॉर्मेशन झालेले आहेत. मग आतापर्यंत आपण एवढं स्टडी केलंय की हे मेल गॅमेटचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे, कारण आपण मेन आपला कन्सेप्ट काय आहे, आपल्याला काय स्टडी करायचं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी करायचं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे म्हणलेलं आहे आपण युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मग आपल्याला हे माहित असायला पाहिजे की मेल गॅमेट तयार होतात कुठे आणि कसे, फिमेल गॅमेट तयार होतात कुठे आणि कसे, आणि नंतर त्याचं फ्युजन बघायचं आहे, स्टडी करायचं आहे. आणि म्हणून आपली ही पहिली स्टेप आपण स्टडी केलेली आहे, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. हे मेल गॅमेट कोणापासून तयार झाले, या पोलन ग्रेन पासून तयार झाले. पोलन ग्रेन तयार कुठे झाले, या पोलन चेंबर मध्ये झाले. पोलन चेंबर्स कुठे आहेत, या अँथर मध्ये आहेत. अँथर काय आहे, फ्लावरचा जो मेल वर्ल आहे, ज्याला आपण अँड्रोसियम म्हणलं. अँड्रोसियमचं युनिट स्टेमन आहे, आणि ह्या स्टेमनचे 3 भाग आहेत, फिलामेंट, अँथर आणि कनेक्टिव्ह. आणि ह्या अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन्स, त्यामध्ये बदल होऊन तयार झालेले हे 2 मेल गॅमेट्स. तर इथपर्यंत आपण आज या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे, इन विच टाइप दिस फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट एक्सप्रेस. आपण आता अर्ध्यापर्यंत आलेलो आहोत. मेल गॅमेट पाहिले आपण कसं फॉर्मेशन होत आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन कसं होतं, आणि यासाठी आपल्याला स्टडी करावं लागणार आहे फ्लावर मधला फिमेल वर्ल, ज्याचे नाव आहे गायनोसियम. आणि ते पाहू आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. आता इथेच थांबते. ओके, बाय.